film is gonna release on 25th of September. Uh, I hope you guys like the trailer and spread the word. Come to cinemas, watch the movie. हमारी पहली हिंदी पहली मराठी फिल्म है जो हमने प्रोड्यूस की है, and it's been quite an exciting journey. So if you know, Vasu, you can just say how what was the casting process and how did you find Naman and just you know. मी सिनेमासाठी गोष्ट शोधत होतो आणि त्यावेळेला योगेश बरोबर माझं बोलणं चालू होतं आणि एक दिवस असे आम्ही संध्याकाळी बसला असताना योगेशने मला ही एक आयडिया ऐकवली आणि तिथून ते सुरू झालं. इनिशियली आम्ही असा विचार केला होता, आपण डेव्हलप करून बघूया हे कुठे जात आहे, आणि करता करता ते एक अख्खी स्टोरीज तयार झाली त्याच्यातनं. आणि गणपतीचा बावला मुंबईभर फिरतोय आणि त्याच्यात एक बॉम्ब आहे. या आयडियावरनं जे सुरू झालं ते फायनली फीचर फिल्मच्या लेंथपर्यंत पोचलं ते. मग त्याच्यानंतर नमन बरोबर मी आधी काम केलेलं होतं. सो तेव्हा नमनला काम करताना ही स्क्रिप्ट पण लिहिणं चालू होतं. त्यावेळेलाच असं झालं की नमन इज द राईट गाय फॉर अल्ताफ. सो नमन केम इन आणि मग बाकी सगळे लाईक विजय हॅज बीन पार्ट ऑफ दिस फॉर अ लॉंग टाईम. आम्ही बराच वेळ बोललो या स्क्रिप्टबद्दल अँड विजय ऑल्सो अग्रीड टू डू द फिल्म अँड अँड मग एक एक सगळे चांगली लोक भेटत गेली. दे स्टार्टेड कमिंग टुगेदर अँड वी जस्ट मेड इट आफ्टर इयर. 2003-04 साली मी पॅरिसमध्ये होतो काही काळ आणि त्यावेळी तिकडे एक मेट्रोची लाईन बंद करायला लागली आणि त्यांनी मला गेटवर अडवलं कारण तिकडे बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. मी तिथून परत आलो आणि थोड्याच वेळात पार्ल्याला ईस्टला जो बॉम्बस्फोट झाला तो माझ्यापासून अगदी 15-20 फुटांवर झाला आणि वाटलं की एकदम वाचलो आपण. आणि नेमकं त्याच रात्री मी रस्त्यातनं जाताना कोणाशी तरी बोलताना अचानक शब्द कानावर पडले की कोणतरी कोणाला तरी सांगत होतं की हे बघ तो सगळीकडे आहे. तर माझ्या डोक्यात असं चाललं होतं की मी 2 वेळा बॉम्बच्या जवळून गेलो, नेमका सध्या सगळीकडे कोण आहे. आणि मग वाटलं की जर तो आणि हा बॉम्ब ह्यानं एकत्र केलं तर काय होईल. आणि गणपती आपल्या सगळ्यांचंच आवडतं दैवत असल्यामुळे तो गणपती आला आणि तशी गोष्ट सुचली. एंड ऑल्सो नमन, आपसे भी सुनना चाहेंगे, तो आपका कैसा प्रोसेस था, आपको कैसा लगा, एंड आपने इतने सारे लोगों के साथ काम किया है, ये वाली पर्टिकुलर फिल्म की जर्नी आपकी कैसी थी? मुझे ये मूवी करने में बहुत मज़ा आया बिकॉज मुझे वासु सर और विजय सर पहले से ही पता थे. लाइक मैंने उनके साथ पहले भी काम किया था तो मुझे उनके साथ बहुत कंफर्टेबल लगा काम करने में. बाकी सब लोग भी मैम सेट पे मिला था मुझे. मैंने मैम को देखा था एक बार सेट पे और मैं एक्चुअली वो टाइम पे उनको रिकग्नाइज़ नहीं करता था, इसीलिए मैं ज़्यादा उनसे लाइक से बात नहीं करता था. इसलिए अभी ऐसे तो बहुत मज़ा आया मुझे करने में. और आपके बाल भी काट दिए थे. वो तो बहुत खतरनाक था. जब भी मैं मेरे पहले फ़ोटोज़ देखता था और जब मैं ये शूट के टाइम था तब मैं मेरे बाल को देखकर इतना जेलस फील करता था कि काश मेरे भी बाल वैसे ही होते क्योंकि अभी काटे हैं इसके लिए अभी ठीक है. थैंक यू. एंड संकेत, द आरती, मतलब we have loved the आरती and you know got lot of praises for it online also. जितने लोगों ने सुनी है, so just you know what was the process and something that you want to tell us? The process was we were trying when three of us we were discussing we have to make a song. First the song was not in the idea. Then we started discussing, then we came to the point कि आरती है, that's the best. वक्रतुंड महाकाय फिल्म में आरती होना is the best thing. पर उसको अभी ट्यून करा तो मैंने और मेरा म्यूज़िक पार्टनर शंकर सिंह की, हम दोनों ने आइडिया शुरू की उस पर कंपोज करने. तो हमने काफ़ी ट्राई किया कि कुछ राग बेस करेंगे, हर एक वर्स को अलग
राग में करेंगे वगैरह वगैरह, तो देन वो आरती से हटता चला जा रहा था, आरती फील से। तो फिर हमने ये सोचा कि जो फेमस आरती है उसको आरती के ढंग में ही रख के, और उसके बाद जो हर घर घर में गाई जाती है, उसके बाद एक फेमस थी वो लता मंगेशकर जी की पुरानी आरती, तो उसके बीच का कुछ बांधना था हमें, जो म्यूजिकली भी थोड़ा रिच हो और आरती का फील भी ना जाए। तो उसमें फिर प्रोसेस शुरू हुई, और फिर मैंने ऐसे ही स्क्रैच गाया था, तो सबने टीम ने बोला कि नहीं अभी यू ओनली सिंग इट बिकॉज इट सूट्स द मूड ऑफ द फिल्म। The first thing that I got hooked on to when I was shown the scratches and the song, the Aarti actually, was the first thing that attracted me. And it's a sweet little film. Naman has done a great job. The message of the film is lovely, universal message of peace. And there are comic elements, there are funny elements, there is little suspense, there is drama, there is sarcasm, there is a message for the society. It's a mix of so many things. I love the film. I've loved being part of it in some way, I guess. And I'm so glad that we have come to this stage today, that it is ready to be showcased to all of you. I hope it is liked by people. Great work, Punar, Vasu, and the team. Thank you all. अनुराग कश्यप ने जब ब्लैक फ्राइडे बनाई थी तो मैंने क्लीन शेव रखा था, और मैं क्लीन शेव में बिल्कुल पेड़े की तरह दिखता हूँ। तो अनुराग ने मुझे इसमें दाऊद का रोल दिया था, दाऊद इब्राहिम का रोल मैंने किया। तो लोग हंसते थे कि जस्ट बिकॉज इज अ फ्रेंड तो उसको कास्ट कर रहा है दाऊद के रोल के लिए, पर उसके लिए मैंने वेट बढ़ाया, मूछें बढ़ाई और मैनरिज्म ये वो काफ़ी रिसर्च किया था। और योगेश और पुनर वसु जब मेरे पास आए, कहा कि एक रोल है फिल्म में, तो मैं क्लीन शेव में ही था, तो बोला कि अब क्या रोल है? बोला टेररिस्ट का रोल है। मैंने कहा मैं तो क्लर्क जैसा दिखता हूँ, तो टेररिस्ट का रोल कैसे करूँगा? मतलब लंबी बॉडी और पर्सनॅलिटी होनी चाहिए टेररिस्ट, तो वो स्टेरियोटिपिकल टेररिस्ट ना होते हुए तेव्हा मला कळलं की टेररिस्टला रिलीजन नसतो, चेहरा नसतो। मेरा एक और सवाल है बिफोर एवरीबडी एल्स कैन आस्क, इज द लैंग्वेज ऑफ द फिल्म। एंड आई मीन एज अ प्रोड्यूसर हम लोग जब भी फिल्म बनाते हैं, एंड जब इससे जो पहले हमने जो लंच बॉक्स की थी उसके अंदर भी हमारी हमेशा लैंग्वेज पे बहुत कॉन्वर्सेशन होती थी, तो इसके लिए भी व्हाट वाज द थॉट प्रोसेस एंड हाउ हैव यू क्राफ्टेड द होल थिंग? एंड बिकॉज ऑफ दैट ऑल्सो आई फील दैट यू नो द आइडिया ऑफ एसेंस ऑफ टेकिंग दिस अक्रॉस, you know, and coming on board and even taking it across, you know, bigger release in Bombay and other parts of the country, Delhi and everywhere, because इसके अंदर इतनी अच्छी तरह से आपने जो लैंग्वेज कंस्ट्रक्ट किया, तो उसके बारे में if both of you could talk. मुंबई अभी आपने जैसा कहा थोडासा हिंदी थोडासा मराठी असंच होतं इकडे की फक्त मराठी कधीच ऐकायला मिळत नाही, ती शहराची हिंदी आणि मराठी हिंदी यांचं एक मिक्सचर, अशी एक तिसरी एक भाषा आहे, वेगळे तीन अशा काहीतरी वेगळ्या वेगळ्या भाषा चालू असतात सतत, आणि त्यामुळे ह्या शहराचा नीट फील देण्याकरता आम्ही असं ठरवलं की ह्याच्यात जर ते मिश्रण असलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे इथे कधी कधी दोन माणसं बोलत असतात, त्यातला एक सतत हिंदी बोलत राहतो आणि दुसरा त्याच्याबरोबर मराठी बोलत राहतो. एकाला मराठी कळतं पण बोलता येत नाही, दुसऱ्याला हिंदी कळतं पण ते नीट बोलता येत नाही, म्हणून ते आपापल्या भाषेत बोलत राहतात आणि तरी पण कम्युनिकेशन चालू राहतं सगळ्या भाषांच्या पलीकडे जाऊन. तर ते सुद्धा ते चित्रपटात पकडण्याचा एक प्रयत्न होता. मुंबईचा सिनेमा असल्याकारणाने भाषेचं मिश्रण ठेवण्याचं आम्ही ठरवलं. आणि आता म्हणजे कसं आहे, डायलॉगची भाषा ही एक आहे, पार्ट आहे सिनेमाचा, बट सिनेमा व्हिज्युअल मीडियम आहे, ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे डेफिनेटली. तर फील जास्त महत्त्वाचं आहे आणि भाषेमुळे सिनेमाच्या फीलवरती काही फरक नाही पडत. आणि आता गोष्टी बदलत आहेत, आता सिनेमे येत आहेत जिथे मल्टिपल लँग्वेजेसमध्ये फिल्म्स बनत आहेत आणि रिलीज होत आहेत. सो हा पण तसाच एक बायलिंग्वल सिनेमा आहे ज्याच्यात मराठी हिंदी इक्वल अमाऊंटमध्ये आहे, सो दॅट ब्रॉडर ऑडियन्सला ही फिल्म अपील होईल. And I just want to say कि it is a very very proud moment on behalf of Anurag and the whole team and even Bora brothers. Sunil ji is also not here, but it's a very proud moment for us. And thank you sir, thank you so much for supporting the film, and thank you Aditya for releasing it and backing us, and thank you for an amazing support. आता इथे
आपल्या सगळ्यांच्यात सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आहेत. तर मी त्यांच्याबरोबर आधी एकदा आपल्याकडे एक आत्ता इथे या चित्रपटात ज्यांनी भूमिका केली ऋषी देशपांडे त्यांच्याबरोबर एका एपिसोडमध्ये काम केलं होतं आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी आमच्याबरोबर काम केलं आहे. पुनर्वसूचा तर पहिलाच चित्रपट आहे. तर त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की त्यांचा अनुभव कसा होता. नमस्कार. वासूनी मला ही गोष्ट केव्हाच सांगितली होती. मी पार्ल्याला होते, पार्ल्यातच येऊन सांगितली. तिथे मी शूटिंग करत होते आणि तिथे मला वासू भेटला आणि वासूनी मला स्टोरी सांगितली होती. मग त्याच्यानंतर वासूचं दर्शनच नाही. मला वाटलं याला दुसरी कोणतरी म्हातारी मिळाली म्हणून यांनी मला घेतलं. माझ्याकडे नंबर नसल्यामुळे सुद्धा मी त्याला फोन केला नाही आणि मी तसा फोन करत नाही, कारण शेवटी नशिबात असलेलंच मिळतं, कोणाच्या पाठी लागून काही मिळत नाही. आणि मी तसंच करते, कधीच पाठी लागत नाही, कोणालाही सलाम मारून विचारत नाही काय करतोस, मी आहे का वगैरे. ह्यांनी स्टोरी सांगितली आणि त्याच्यानंतर मला वाटतं 4-5 वर्षांनी ना फोन आला की आपल्याला सिनेमा करायचा आहे. मी खुश झाले, गेले, सांगितलं म्हातारी आहे असं. म्हातारी म्हणजे ही म्हातारी कशी सौभाग्यवती दाखवली आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, नवरा दाखवलेला नाहीये, पण घरात केलेल्या वस्तू घरोघर जाऊन विकणारी ही म्हातारी आहे. त्यामुळे तिला वेगळे वेगळे नमुने भेटतात आणि त्यातच अशी ती विकायला जात असताना झाडाच्या खाली हा गणपती तिला दिसतो आणि गणपती दिसला की प्रत्येक जण नतमस्तक होतच. तसा तो मग हा गणपती मी उचलते आणि त्याच्यानंतर ही स्टोरी सगळी आहे. मी सगळं सांगत बसत नाही, आता सिनेमा संपेल मग सांगून येते मला. पण ह्याच्याबरोबर वासू बरोबर काम करताना मला खूप मजा आली. हे दोघं भावंड, नंतर ही सगळी खूप मजा आली. आणि आपली मराठी माणसं असली ना की फुल फॅमिली सारखीच असते, त्यामुळे जास्तच मजा आली. आम्ही खूप मस्ती करत हसत खेळत काम केलं आणि अशी ही गोटी मंडळी पण होती आमच्या. छान काम करतोय आणि छान काम केलंय यांनी, खूप मजा आली मला. ऍक्च्युली अगदी ऑनेस्टली वाट पाहत होतो ही फिल्म रिलीज होण्याची आणि आता बहुतेक वासूपेक्षा थोडंसं जास्त मीच खुश आहे. असं एखादं काम असतं ना जे आपल्याला खरंच मनापासून करावं असं वाटतं आणि असं वाटतं की नाही आपण या प्रोजेक्टचा भाग पाहिजेच, काही करून आपल्याला या प्रोजेक्टमध्ये काहीतरी असायला हवं ना, तशी ही फिल्म आहे. की गोड आणि योगेश वासू सगळेच एकदम मित्र असल्यामुळे माझा प्रवेश थोडासा सुखच झाला. पण खूप एन्जॉय केलं हे शूट आणि ती फिल्म खूपच गोड फिल्म आहे. या पिक्चरमध्ये मी एका तरुण मुलाचा रोल केला, ज्याच्यासाठी मी वजन पण वाढवलं होतं. आपलं बोलणं स्पेशल त्या रोलसाठी मी माझं वजन वाढवलं होतं. त्याच्या आयुष्यात हा गणपती येतो आणि पुढे त्याच्या आयुष्यात कसे बदल होतात याची एक स्टोरी आहे.